पाणी कमी आहे पण पिचकारी. होळी, पुरणपोळी, देन शिमगा. भांग म्हणजे आय थिंक एकच गोष्ट रिपिटेटिव्ह करतो माणूस, राईट? ती मीच आहे, कारण मला रिपिटेटिव्हली शूटिंग करायला खूप आवडतं. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर, म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सेटवर. आणि माझ्यासोबत आहे तुम्हा आम्हा सगळ्यांची आवडती आणि लाडकी दीपाली ताई. ताई कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मस्त. होळी स्पेशल एक रॅपिड फायर आहे, सो तू तयार आहेस? तर पहिलाच प्रश्न आहे, काजूची भाजी महाराष्ट्रातल्या कोणत्या भागात होळीच्या दिवशी बनली जाते? कोकण. शिमगा कुठे म्हटलं जातं होळीला? आताच उत्तर दिलं ते. कोकण. ओके. बरं, नेक्स्ट आहे, होळीच्या दिवशी रंग खेळतात की धुलीवंदनाच्या दिवशी रंग खेळतात? धुलीवंदन. होळीच्या किती दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते? आय थिंक 4 दिवसांनी. सगळंच माहिती आहे. सो नेक्स्ट आहे, फेवरेट सीझन आहे ऍक्च्युली, फेस्टिवल आहे. रंगपंचमीला नवीन कपडे घालणं प्रिफर करशील की जुने कपडे? अरे जुने, कोण नवीन घालणार? आणि ते खराब करायचे आणि ते फेकून द्यायचे त्याच दिवशी. पिचकारीने रंगपंचमी साजरी करायला आवडते की कलर लावून माखवायला आवडते? पाणी कमी आहे पण पिचकारी. होळी रिलेटेड 5 गोष्टींची नावं सांग. होळी, पुरणपोळी, देन शिमगा. देन पुरणपोळी, शिमगा, देन ते बत्ताशे. बत्ताशे आणि पूजा. आता तू खूप गोष्टींची नावं पण घेतलीस बोलता. पाणी. अगदी आपण होळी म्हटलं की भांग, जसं की पुरणपोळी असतं तसंच भांग सुद्धा असतो आणि भांग बनवून प्यायला जातो. सो मला असं विचारायचं की भांग प्यायल्यानंतर जसे आपण खूप धुंदीत असतो किंवा हॅपी असतो किंवा जे काही आपली मस्ती सुरू असते, तसं खऱ्या आयुष्यात भांग हा पदार्थ तुझ्या आयुष्यातल्या एखाद्या व्यक्तीला डेडिकेट करायचा असेल तर ती व्यक्ती कोण आहे आणि का तुला त्याला भांग असं म्हणावं? अरे, मला ऑथेंटिक भांग प्यायला मिळालीच नाहीये, त्याच्यामुळे ते काय असतं ते मला माहीतच नाहीये. पण भांग म्हणजे आय थिंक एकच गोष्ट रिपिटेटिव्ह करतो माणूस, राईट? ती मीच आहे, कारण मला रिपिटेटिव्हली शूटिंग करायला खूप आवडतं. आणि तुझ्या आयुष्यातली पुरणपोळी कोण आहे? माझ्या आयुष्यातली पुरणपोळी म्हणजे माझा मुलगा रुवान. अगदीच. थँक्यू सो मच ताई, तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटला. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.